राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावे यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी आज केली आहे। इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित इनोव्हेट यू टॅकेथॉन 3.0च्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर देवळणकर बोलत होते। इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, AISSMS IOITचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, टॅकेथॉन 2.0चे विजेते गणेश खोसे, तेजस यादव, प्राध्यापक देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडगे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओहाळ आदी यावेळी उपस्थित होते। यंदाच्या इनोव्हेट यू टॅकेथॉन 3.0 मध्ये 450 संघांचे 1700पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून ते पुढील 24 तास नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत। या स्पर्धेला AISSMS IOITचे सहकार्य लाभले आहे। डॉक्टर देवळणकर म्हणाले, आम्ही शिकताना अशा प्रकारचे व्यासपीठ नव्हते, त्यामुळे आमच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेता आले नाही। इनोव्हेशन फाउंडेशनचा टॅकेथॉन हा उपक्रम विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे। यातून समाजाभिमुख संशोधन आणि संशोधक घडत आहे। ही चळवळ अशीच पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं। यादव म्हणाले की पहिल्या इनोव्हेट यू टॅकेथॉनमध्ये विविध राज्यातील 230 संघ सहभागी झाले होते। आज हा प्रवास 450 संघांपर्यंत येऊन पोहोचला आहे। विद्यार्थी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच ते सोडवण्याचे काम आम्ही करतो। त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कशी विकसित होईल याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं। इनोव्हेट यू टॅकेथॉन हा उपक्रम राज्य पातळीवर नेण्याची गरज आहे। त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर अशा पद्धतीची स्पर्धा घेण्यात येईल। त्यातून निवडलेल्या चांगल्या संकल्पना आणि विजेत्यांना पुण्यात बोलून सादरीकरणाची संधी मिळेल। त्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे इनोव्हेशन फाउंडेशनला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी यावेळी दिले। या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी हे यासारख्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेससाठी प्रचंड उत्सुक असतात। इज व्हेरी एनकरेजिंग की विद्यार्थ्यांचं करिअर त्यांना प्रोफेशनल काउन्सिलिंग मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच इच्छेनुसार आज या ठिकाणी मी अनाउन्स करतो की आमच्याकडचे जे ह्युमॅनिटीज मधले कॉलेजेस आहेत, वी हॅव ऑलमोस्ट 1172 colleges that comes into the categories of the humanities where arts, science and commerce education is being disseminated to the students. We have almost 32 lakh students who belongs to the arts, science and commerce. हा प्रचंड मोठा चंक आहे। यांच्यासाठी सुद्धा इनोव्हेशन आलं पाहिजे, यांच्यामध्ये पण इनोव्हेटिव्ह स्किल आल्या पाहिजेत। यासाठी आम्ही आमच्या एडिट कॉलेजेसमध्ये एक इनोव्हेटिव्ह किंवा इनोव्हेशन काउन्सिलिंग सेल हा आम्ही आता इस्टॅब्लिश करणार आहोत अंडर द एबल गायडन्सशिप ऑफ आवर ऑनरेबल मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटीलजी। आणि त्याच्या माध्यमातून टॅकेथॉन 3 जे आता कल्पेशजींबरोबर माझी चर्चा झाली होती की याला केवळ पुण्यापुरतं मर्यादित ठेवू नका। आपले रेव्हेन्यू झोन जे 6 रेव्हेन्यू झोन्स आहेत, प्रत्येक रेव्हेन्यू झोन मध्ये रिजनल लेवलला कॉम्पिटिशन ठेवा आणि देन फायनल कॉम्पिटिशन यू कॅन कन्क्लूड इन द पुणे सिटी। इनोव्हेट यू टॅकेथॉन 3.0 या नॅशनल लेवल हॅकेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणचे विश्लेषक ज्यांची ओळख आहे असे राज्याचे शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर आणि या 2.0 या स्पर्धेच्या निमित्ताने जो विजेता टीम होती, ते विजेत्या टीमने जो केलेला त्यांचा व्यवसाय आहे, तो जो स्टार्टअप आहे, जो रनेबल आहे, जो 96 लाख रुपये त्याचा बिझनेस आहे, अशा 2 व्यक्तींना च्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 3.0 या स्पर्धेचं उद्घाटन आज या प्रसंगी झालेलं आहे। या स्पर्धेच्या उंची लक्षात घेता 1.0, 2.0 आणि या 3.0चा आलेख हा आता चढता झालेला आहे। या चढत्या आलेखाबरोबर विद्यार्थी आणि युवकांची एक जबाबदारी ओळखून आम्ही या 3.0 या स्पर्धेचे नियोजन करतेवेळी हॅकेथॉन या स्पर्धेच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर येतील आणि जगासमोर आलेलं हे इनोव्हेशन
फक्त इनोव्हेशन राहणार नाही तर त्याचा उद्योग म्हणून तो कसा डेव्हलप होईल यासाठी बूट कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असा रोडमॅपचं नियोजन या प्रसंगी करण्यात आलेलं आहे. या उद्घाटनाच्या वेळी 450हून अधिक राज्यातील संघ या पार्टिसिपेट झाले आणि या सर्व 2000 विद्यार्थ्यांची व्यवस्था ही 3 दिवस या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि भविष्यातील यातील उद्योजक होतील याबद्दल कुठल्याही शंका मनामध्ये राहत नाही. यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही इनोव्हेशन फाउंडेशन भविष्य काळामध्ये घेईल.